नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे. श्रावण महिन्यातील पहिला सोमवार झालेला आहे आणि आता दुसरा सोमवार येणार आहे. तर असा हा योगायोग आलेला आहे की श्रावणी दुसरा सोमवार आणि रक्षाबंधन एकाच दिवशी आलेले आहे. तर या दिवशी आपल्याला 21 तिळाचा उपाय नक्की करायचा आहे. आपल्याला प्रपंचातील अडचणी दूर व्हाव्यात आणि आपल्या घरात श्रीमंतीचा योग यावा, त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे, कधी करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. श्रवण नक्षत्रावरून मराठीतील 5व्या महिन्याला श्रावण हे नाव पडण्यात सांगितले जाते. श्रावण पौर्णिमेला हे नक्षत्र असते. त्यात आकाशात 3 तारे असतात. त्यातला एक मुख्य तारा श्रवण अर्थात श्रावण बाळ आणि दुसरे तारे म्हणजे त्याचे आई बाबा असे मानले जाते. श्रवण म्हणजे ऐकण्याचे इंद्रिय अर्थात कान. कान या अवयवाकडून ज्ञानाच्या, मोक्षमुक्ती आणि जीवन उन्नतीच्या गोष्टी ऐकणे. या अर्थी श्रावण महिन्यात कथा, पुराण, भजन, कीर्तन, पारायण अशा आध्यात्मिक ज्ञानाचे श्रवण केले जाते. श्रावण महिन्यात दर सोमवार शंकराला शिवामूठ वाहिली जाते. आता दुसरा श्रावणी सोमवार शंकराला तिळाची शिवामूठ आपल्याला व्हायची आहे. तर आपल्याला तिळाची शिवामूठ का व्हायची आहे याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. तर आपल्याला दुसऱ्या श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर आपल्याला स्नान वगैरे करायचं आहे. आपल्या देवघरातील देवाची पूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला शिव मंदिरामध्ये जाऊन शिवाला हे तीळ अर्पण करायचे आहे. तुम्ही शिव मंदिरात जाण्या अगोदर देवपूजा वगैरे आटपून घ्यायचं आहे. तुम्ही कोणता ग्रंथ किंवा तुम्ही कोणती पोथी वाचत असाल तर ते वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर शंकराला जाताना आपल्याला पांढरा रंग शंकराला अतिशय प्रिय आहे, म्हणून पांढऱ्या रंगाची साडी नेसून पूजेचे आपण ताट घ्यायचं आहे. सुवासिनींची पावले शिवालयाकडे वळू लागतात. तर आपल्याला शिव मंदिरात जायचं आहे. पूर्वीच्या काळी घराचं काम आटपून आपण शिव मंदिरात जात असायचो. आता आपल्याला वेळेनुसार आपण शिव मंदिरात जात असतो. तर आपल्याला शिव मंदिरात जायचं आहे. जाताना तांब्याचा एक तांब्या घ्यायचा आहे. तो तांब्या घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्यामध्ये आपल्याला काळे तीळ टाकायचे आहे आणि काळे तीळ टाकून आपल्याला ते पाणी शिव मंदिरात जाऊन शिवाला अभिषेक घालायचा आहे. असं केल्याने काय होतं तर आपल्या जीवनातील आर्थिक अडचणी असेल किंवा आपल्या समस्या येत असतील त्या दूर होतात. त्यामुळे श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी घरी आपण पादर शिवलिंग आणून त्याची देखील पूजा करू शकतो. त्यानंतर दररोज भगवान शंकरांची पूजा आपण करायची आहे आणि आपल्याला आर्थिक समस्या येत असेल तर आपण या दिवशी शिव मंदिरामध्ये जाऊन शिवाला शुद्ध पाण्याने अभिषेक घालायचा आहे. जर आपल्या कुंडलिकेतील अशुभ ग्रहांचा प्रभाव असल्यास श्रावण महिन्याच्या सोमवारी तांब्याच्या भांड्यातल्या पाण्यात काळे तीळ मिसळून भगवान शिवांना अभिषेक करावा. हा उपाय केल्याने शनीचा अशुभ प्रभाव देखील कमी होतो आणि आपल्या घरातील अडचणी देखील असेल तर आपली साडेसाती देखील कमी होते. श्रावण सोमवारी भगवान शंकरांची पूजा करून गरजूंना दान केल्याने घरातील कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासत नाही. त्यामुळे तुम्हाला होईल तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या उन्नतीनुसार तुम्ही दान देखील करायचं आहे. आणि आपल्याला शिव मंदिरात जाऊन शिवाला शुद्ध पाण्याने, पंचामृताने किंवा आपल्याला कच्चं दुधाने अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घातल्यानंतर भस्म लावायचं आहे. तुम्ही बेलपत्र नेली असेल तर ते बेलपत्र अर्पण करायचे आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, ते बेलपत्र अर्पण केल्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. आनंदी मनाने शिवालयातील पिंडीवर आपल्याला शिवाची दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची मूठ आपल्याला अर्पण करायची आहे. आपण अर्पण करत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं देखील म्हणू शकतो. तर आपल्याला या दिवशी ही शिवामूठ अर्पण करायची आहे आणि 21 तिळाचा हा उपाय देखील आपल्याला नक्की करायचा आहे. तर आपल्याला बघा काय करायचं आहे, ही शिवामूठ अर्पण करत असताना ही शिवामूठ कोरडी अर्पण न करता आपल्याला ती ओल्ली करून थोडं पाणी सोडून ती शिवामूठ अर्पण करायची आहे. दुसरी शिवामूठ तिळाची का असा प्रश्न कदाचित पूर्वी आपल्याला येत असेल. कारण आपल्याला शिवामूठ का आपण अर्पण करतो, तीळ का अर्पण करतो ते आपण बघूया. तर तीळ हे
स्नेहाचं प्रतीक आहे. स्नेह याचा अर्थ प्रेम, जिव्हाळा, जवळीक साधणे आणि शरीर, मन आणि जोडणारे हे तीळ धान्य शिवामूठ म्हणून वाहतात. हा स्नेहभाव आपण शंकराला अर्पण करीत असतो. समुद्र मंथनानंतर बाहेर पडलेले विष शंकराने प्राशन केले आणि मनुष्य जीवाचा धोका टाळला. त्याचे हे ऋण फेडण्यासाठी श्रावण सोमवारी आपण दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची स्नेहयुक्ती शिवामूठ प्रतीक रूपाने अर्पण करत असतो. प्रपंचातील अडचणी स्नेहभावाने आपल्याला दूर व्हाव्यात आणि त्या जाव्यात. आपल्या स्नेहभावाने सामोरे जायचे याचा हा संदेश आहे. त्यामुळे आपण दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची शिवामूठ आपण अर्पण करत असतो. तर ही शिवामूठ अर्पण केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 21 तिळाच्या दाण्यांचा हा उपाय करायचा आहे. आपला प्रपंच चांगला व्हावा, आपल्या आयुष्यातील अडचणी दूर व्हाव्यात म्हणून हा उपाय करायचा आहे. तर आपल्याला ह्या उपायासाठी पांढरे किंवा काळे तीळ असले तरी चालेल, पण पांढरे तीळ शिवाला प्रिय आहे, तर तुम्ही पांढरे तीळ घ्यायचे आहे. तर तुम्ही काय करायचं आहे बघा, तुम्ही काळे तीळ नेले तरी चालेल किंवा आपण पांढरे शिवामूठ शिवाला अर्पण केलेलीच आहे. पण आपल्या इच्छापूर्ती व्हावी, आपल्या अडचणी दूर व्हाव्या, आपल्या प्रपंचातील सर्व अडचणी दूर व्हाव्यात, कोणती इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी आपल्याला हे काळे तीळ अर्पण करायचे आहे. तर आपल्याला हे काळे तीळ अर्पण करताना तुम्ही 21 तीळ घ्यायचे आहे. मोजून 21 तीळ घ्या आणि ते एक एक तीळ तुम्ही शिवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे. एक तीळ अर्पण करत असताना तुमची जी काही इच्छा आहे, तुमचे जे काही प्रपंचातील अडचणी आहे त्या दूर होऊ द्या आणि जी इच्छा आहे ती पूर्ण होऊ दे असं म्हणायचं आहे. आणि तो एक काळा तीळ अर्पण करायचा आहे आणि ते इच्छा बोलल्यानंतर ओम नमः शिवाय असं म्हणायचं आहे. किंवा तुम्ही स्त्री असाल तर नमः शिवाय असं म्हणायचं आहे आणि ते एक तीळ अर्पण करायचं आहे. असं 21 वेळा आपल्याला आपली इच्छा सांगून ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय असं म्हणायचं आहे आणि ते तीळ अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर तिथे बसून तुम्ही मनोभावे प्रार्थना करायची आहे किंवा 108 वेळा नमः शिवाय या मंत्राचा जप करून आपण यायचं आहे. तर असा हा उपाय तुम्ही उद्या श्रावणातील दुसरा सोमवार आहे तर त्या दिवशी नक्की करा. तुमच्या सर्व प्रपंचातील अडचणी दूर होतील. 24 तासात श्रीमंतीचा योग चालू होईल. त्यासाठी हा उपाय नक्की करा. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा.